ट्रेडिंगचे एवढे लोक वेडे आहेत की आम्ही पण बघतो सोशल मीडियावर रील्स येतात, काही काही व्हिडिओज येतात की रातोरात श्रीमंत होत आहेत लोक, खूप पैसा असा दाखवत आहेत, उधळत आहेत, गाड्या घेत आहेत, घर घेत आहेत. नेमकं एवढं ट्रेडिंगचं आकर्षण लोकांना काय? सेबीने डेटा रिलीज केला. सेबी वारंवार सांगते की 95% लोक जे फ्युचर अँड ऑप्शन्स, FNO, ट्रेडिंग, इंट्राडे करतायत ते लोक लॉसमध्ये. बापरे सर, पगार चांगला आहे पण महिन्याच्या शेवटाला पैसे उरत. मग अशा व्यक्तींनी पहिलं पाऊल कोणतं उचललं पाहिजे? तुम्हाला श्रीमंत दिसायचंय का तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, ह्या दोन वेगळ्या गोष्टी. प्रत्येकाने अगदी विचार करून एक निवड करायला हवी की मी काय चूज करायला पाहिजे. श्रीमंत दिसणं का श्रीमंत असणं. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट यात नेमका फरक काय? बरेच लोक आता ट्रेडिंग करिअर म्हणून पाहतायत. एखादा तरुण पहिली नोकरी लागल्यावर काय अपेक्षा असते त्याची? पहिला एखादा चांगला फोन, आयफोन पाहिजे. आयफोन पाहिजे. आयफोन तर ब्रँड झालाय. ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड काय संबंध आहे आणि कसं केलं पाहिजे? आजपर्यंत म्युच्युअल फंड मध्ये ज्यांनी पैसे टाकले एकाचेही पैसे झिरो झालेले नाही. आता जो इंट्राडेचं जे फॅड चाललेलं आहे सोशल मीडियावर, पैशाचे बंडल, मोठमोठ्या ब्रँडच्या गाड्या, हेलिकॉप्टरमधून एंट्री, हे असं खूप दाखवलं जातं. पण मला त्याच्या मागची खरी बाजू तुमच्याकडून जाणून घ्यायची. कोणी केले तुमच्या ओळखीत एक तरी आहे. म्हणून तर मी बोलतो की तुम्ही तुमची गरज ओळखा. तुम्हाला खरंच गरज आहे का? तो 2 डे रूल आहे ना, तिथे अप्लाय करा की मी आयफोन घेतल्याने माझं लाईफ अपग्रेडेशन होणार आहे का मी फक्त दाखवणार आहे जगाला. सर आता बघा, घर, मुलाचं शिक्षण असेल किंवा इमर्जन्सी फंड असेल किंवा रिटायरमेंट प्लॅन असेल किंवा ट्रॅव्हलचा प्लॅन असेल, आता ह्या गोलसाठी तुम्ही म्हणताय तो गोल, तर त्याच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी असते का प्रत्येक प्लॅनसाठी? माझ्या ओळखीत एक क्लायंट होते, 4.5 करोडची बँक एफडी होती त्यांची. 4.5 करोडची बँक एफडी, त्याच्यावरून इंटरेस्ट येत होता. वयाच्या 61व्या वर्षी पण ते जॉबला जात होते. म्युच्युअल फंडचं प्रोडक्ट काय असतं, कसं असतं हे बघायचं म्हणून त्यांनी पहिल्यांदा 5-5 हजाराच्या 4 SIP चालू केली. 2016 साठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केली. 2023 त्यांची डेथ झाली. ज्यावेळेस त्यांची डेथ झाली त्यावेळेस त्यांचा पोर्टफोलिओ होता 4 करोड 20 लाख. त्या 4 करोड 20 लाखामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट होती 2 करोड 52 लाख. ज्यावेळेस डेथ झाली त्यानंतर मी त्यांच्या SIP बंद केल्या. त्यांच्या फॅमिलीला मंथली इन्कम चालू केलं. 75,000 रुपये आजही प्रत्येक महिन्याला त्यांच्या फॅमिलीला पेन्शन जाते. त्या 4 करोड 20 लाखाची व्हॅल्यू आज झाली 6 करोड 60 लाख. रिटर्न्स अजूनही 15%. दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. चक्रवाढ व्याज कुठल्याच शाळेत शिकवलं नाहीये. सर, इमर्जन्सी फंड असेल किंवा इन्शुरन्स असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, आता ह्याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे? बरेच लोक कसं होतं, इन्व्हेस्टमेंट करतात पण मार्केट खाली आलं की घाबरतात आणि पैसे काढून घेतात. काय करायला पाहिजे? समजा एखाद्या तरुणाला 5,000 किंवा 10,000 या रकमेपर्यंत जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यांनी कसं सुरुवात करायची? स्टेप्स काय असतात?